वय अवघं 31 वर्ष, गाव घाटमाथ्यावरील पळशी, शिक्षण MBA MCOM, पण तरुणाईलाही लाजवेल असं तिचं काम. मग पडला असेल ना प्रश्न? चला तर मग जाणून घेऊया या वृत्तांतातून. अनेक वेळा आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आपण पाहिल्या आहेत, परंतु आज एक आम्ही तुम्हाला अशी महिला दाखवणार आहे की जिनं नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातही लाखो रुपये कमवण्याची किमया केलेली आहे. ह्या आहेत शैला बाळासाहेब शिंदे. या तशा मूळ घाटमाथ्यावरील घाटनांदेच्या. लग्न होऊन त्या गेल्या जवळच असणाऱ्या पळशी गावात आणि शैला शिंदेच्या त्या प्रतीक्षा तुषार पाटील या नावाने ओळखू लागल्या. उच्च शिक्षित असतानाही पुण्यात मिळालेली नोकरी त्यांनी सोडून दिली आणि सन 2012 पासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. मला एक सुरुवातीचं माझं स्वप्न होतं की मला गावाकडचं थोडं अट्रॅक्शन होतं का, तर मला सोशल वर्क करायचं होतं आणि सोशल वर्क करायचं तर इट शुड बी स्टार्ट फ्रॉम द रूरल एरिया राईट. तर म्हणून मी गावाकडे आले आणि मग इकडे येऊन तर मला जॉब करणं शक्य नव्हतं का, तर मी खूप वेळासाठी बॉसिंग टॉलरेट नाही करू शकत. म्हणून मग मी बिझनेस करायचा ठरवला. तर सुरुवातीला माझ्या डोक्यात आयडिया होती टेक्स्टाईल उभं करायचं, पण टेक्स्टाईलची जी इन्व्हेस्टमेंट होती ती खूप ह्यूज होती, जे माझ्याकडे फक्त 3-4 लाख रुपये होते. तर त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा मला खूप सेफ वाटला. मग मला 1-2घांनी सजेशन दिलं की पोल्ट्री व्यवसाय करून बघ. मग मी त्याच दिवशी त्याचं फाउंडेशन स्टार्ट केलं आणि प्रोजेक्ट स्टार्ट केला. तर माझा पहिल्याच महिन्यामधला 96,000चा चेक आला. सो मला खूप चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि मग या बिझनेसमध्ये मला गोडी निर्माण झाली. कंपॅरेटिव्हली जॉबच्या 3-4 पट पैसे मी या बिझनेसमध्ये कमवले. मिनिमम 1 लाख कमवते, मॅक्सिमम 3-4 लाखापर्यंत पैसे जातात. प्रतीक्षा पाटील या हा व्यवसाय गेल्या 7 वर्ष झाले निर्भीडपणे सांभाळत आहेत. घरातलं काम आटोपून त्या आपल्या लहान बाळाला स्वतःच्या 4चाकी गाडीतून घेऊन स्वतः गाडी चालवत दररोज न चुकता व्यवसाय ठिकाणी जातात. त्या ठिकाणी पक्ष्यांची विचारपूस करून देखभाल घेतात. दगावलेला पक्षी कशाने दगावला याची स्वतःच तपासणी करून त्याचे निदान करतात. माझ्या 4-5 वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे मला आता पक्षी PM करून म्हणजे पक्ष्यांचं पोस्टमॉर्टम करून कळायला लागलं की त्याला कोणता आजार झाला असेल वगैरे. तर मग मी ते रोज फार्मवरती आल्यानंतर पक्षी PM करते. पक्षी PM केल्यानंतर मला ज्यावेळी आजाराचं निधन लागतं तर त्या निधनानुसार मी त्या पक्ष्यांना औषधं देते. पाटील यांना तशी सामाजिक कामाची मोठी आवड. पत्नीही तिच्या या कामाचं कौतुक केलंय. सुरुवातीला असं तिनं जे कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केला त्यावेळी मलाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण की ते आली वेगळ्या फील्डमधून आणि डायरेक्ट रुरल एरियात येऊन तिनं कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केला. तर थोडं मलाही आश्चर्य वाटलं होतं. पण नंतर तिची धडपड, जिद्द, चिकाटी पाहून मी तिला मग पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि आता तिनं चांगल्या प्रकारे आज कुक्कुटपालनाचा व्यवसाय चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवला आहे. बाकीच्या महिलांना, आमच्या खेडेगावातील महिलांना ते आत्ता सध्या तिच्याकडं ते आयडल म्हणून बघतात, त्याच्याकडं ते माहिती घ्यायला येतात. ती बचत गट वगैरे या माध्यमातून ते महिलांना ती गायडन्स करते आणि मला तिचा सार्थ अभिमान आहे की ती महिला असूनसुद्धा तिनं एवढे गरुड झेप घेतली. नक्कीच जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे या कुटुंबाने दाखवून दिलेलं आहे. महिलांनी देखील असेच या व्यवसायात पारंगत होऊन आपले नाव कमवून पैसा मिळावा अशी या कुटुंबाची इच्छा आहे. कॅमेरामन रमेश सोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.